बाबा वो माहिती आहे सचिन फोटो लागणार दिले का तुम्हाला? आज तहसील कार्यालय माजलगाव येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने महाधरणे आंदोलन या ठिकाणी होत आहे। रिपब्लिकन पक्षाचे नेते माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने माजलगाव तहसीलवरती महाधरणे आंदोलन करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश युवक प्रदेशाध्यक्ष पप्पूजी कागदे साहेब यांच्या सूचनेवरून हे महाधरण्याचा कार्यक्रम माजलगाव तहसीलवरती चालू आहे। आमची या शासनाला देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची एकच विनंती आहे की मागासवर्गीय जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणातील प्रक्रिया ही तात्काळ रद्द करण्यात यावी अशी आमची प्रमुख ही शासनाला मागणी आहे। आणि म्हणून सकाळी 11 वाजल्यापासून आम्ही सर्व माजलगाव तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येनं तहसील कार्यालय माजलगाव येथे आंदोलन करत आहोत। अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण रद्द, अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण रद्द, आणि उच्चसन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रामदासजी आठवले साहेब तुम आगे बढ़ो, पप्पूजी कागदे साहेब तुम आगे बढ़ो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण रद्द। सवाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा। आमच्या जवळपास सगळ्या जातीचा सर्व जातीचा सपोर्ट आहे। सगळ्या जातीचं असं म्हणणं आहे की या 59 जाती या एकच बाबासाहेबाच्या विचाराखाली राहिल्या पाहिजे। बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून या 59 जातीला एकत्रित ठेवण्याचं काम या जातींना केलेलं आहे। त्यामुळे हीच भूमिका घेऊन रिपब्लिकन पार्टी आज रस्त्यावर उतरली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेऊन राज्य सरकार आरक्षणाचा घाट घालते असा आरोप आहे का आपला? नाही, ते सर्वोच्च न्यायालयाने निकाल काय दिला आहे की तुमच्या म्हणण्यावर तुम्ही करू शकता, असं कराच वर्गीकरण असं त्यांनी सूचना दिलेलं नाही। हे प्रत्येक राज्याच्या म्हणण्यावर आहे की तुम्हाला जर वाटलं योग्य वाटलं तर करा असं सांगितलेलं आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालय हे पूर्ण काय होऊ शकत नाही। आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आज रिपाईच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयावरती निदर्शने करण्यात येणार आहेत। काय मागणी असणार आहे पक्षाची? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने नेते रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पूजी कागदे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरण हे तात्काळ थांबविण्यात यावं या मागणीसाठी तीव्र निदर्शने करण्याचा निर्णय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे। त्यामुळे आमच्या सरकारकडे एकच मागणी आहे की हे जे उपवर्गीकरणचा जो घाट घातलेला आहे तो तात्काळ थांबवावा
कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण 59 जातीचा विचार करून त्या 59 जाती गुण्यागोविंदाने एक साथ कशा राहतील हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी 13% आरक्षण हे 59 जातीला दिलेलं आहे. त्यामुळे आमची हीच भूमिका असणार आहे की ह्या 59 जाती एकत्रित राहिल्या पाहिजे, जेणेकरून हे आरक्षण उपवर्गीकरण थांबलं पाहिजे. हीच आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची भूमिका आहे की आरक्षण हे तात्काळ थांबलं पाहिजे, त्याचं वर्गीकरण हे तात्काळ थांबलं पाहिजे. हीच आमची भूमिका आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर. बदर कमिशनचा अहवाल प्रसिद्ध न करताच हरकती मागवण्यात आलेल्या आहेत, त्यावर काय म्हणणं आहे? आता बदर समितीचा जो अहवाल आहे तो त्यांनी काय केलं की एप्रिल महिन्यात जाणीवपूर्वक मागवला की जो एप्रिल महिना संपूर्ण दलित समाज त्यातली त्यात सर्व आंबेडकरी समाज हा जयंतीच्या उत्सवात साजरा करीत असतो, पण बदर समितीचा अहवाल मागून ते गपचूप गुंडाळून ठेवण्याचं काम या बदर समितीने केलेला आहे. तो निर्णय बदर समितीचा अतिशय चुकीचा आहे. त्यांच्या ज्या हरकती मागवलेल्या आहेत त्या हरकती त्यांनी कुणाच्या ऐकूनही घेतलेल्या नाहीत, तरच त्यांनी परस्पर अहवाल हा डिक्लेअर केलेला आहे. त्या बदर समितीच्या अहवालाचा आम्ही निषेध करतो.